आज़ाए जिस्मानी की मुंतकिली के लिए नांदेड़ में एक मरतबा फिर ग्रीन कॉरिडोर बनाया गया। उज्ज्वला मुंदड़ा नामी एक खातून हादसे का शिकार होकर हलाक हो गई। महलू खातून की मौत हादसे के सबब ब्रेन डेड होने से हुई। हादसे का शिकार बनने वाली खातून को इब्तिदा में नांदेड़ के यशोसाई अस्पताल में भर्ती किया गया। इलाज के दौरान फौत होने से महलू के अहल खाना ने इनके आज़ाए जिस्मानी को मुस्तहिक मरीजों के इलाज के लिए अतिया करने का फैसला किया। लीवर, किडनी और आंखें ये आज़ा अतिया करने के लिए महलू खातून को यशोसाई अस्पताल से ग्लोबल अस्पताल में मुंतकिल किया गया। इनके इस फैसले पर अमल करते हुए मुंबई और औरंगाबाद से माहिर डॉक्टरों की टीमें एयर एम्बुलेंस के जरिए नांदेड़ पहुंची। माहिर डॉक्टरों की टीमों ने ग्लोबल अस्पताल में महलू खातून के आज़ाए जिस्मानी को ऑपरेशन के जरिए कामयाबी से बाहर निकालकर इन्हें मेडिकल बॉक्स में रखकर मुंतकिल किया। ग्लोबल अस्पताल से एयरपोर्ट के दरमियान तकरीबन 1.5 घंटे के लिए सड़क की एक जानिब ट्रैफिक पूरी तरह से रोककर ग्रीन कॉरिडोर बनाया गया था। चंद मिनटों में आज़ा को ले जाने वाली गाड़ियां एयरपोर्ट पहुंची और एयर एम्बुलेंस की मदद से इन्हें मुंबई और औरंगाबाद मुंतकिल किया गया। लीवर मुंबई रवाना किए गए जबकि किडनियों को औरंगाबाद रवाना किया गया। इसी तरह आंखें नांदेड़ के एक अस्पताल में दूसरे मरीज को मुंतकिल करने के लिए रवाना की गई। महलू खातून के आज़ा की कामयाब मुंतकिली पर माहिर डॉक्टरों की सताइश की जा रही है। वहीं दूसरी तरफ महलू के रिश्तेदारों का भी शुक्रिया अदा किया जा रहा है। इनकी हिम्मत अफजाई की जा रही है। महलू के आज़ा के ज़रिए 3 अफराद को नई ज़िंदगी मिलने जा रही है। इस बात का महलू के रिश्तेदारों को इत्मीनान है और जिन्हें ये आज़ा अतिया की जा रहा है इनमें खुशी का माहौल है। आज़ा की मुंतकिली का नांदेड़ में ये दूसरा मामला है। चंद माह कबल ऐसे ही एक हादसे में हलाक होने वाले नौजवान सुधीर रावलकर के आज़ा को मुंतकिल किया गया था। उज्ज्वला विजय कुमार मुंदड़ा, परभणीच्या रहिवासी, 49 इयर्स ओल्ड, फीमेल। काल सकाळी त्यांनी डिसिजन घेतलं ऑर्गन डोनेशनसाठी। आम्हाला हॉस्पिटलमधून कॉल आला, तिथून आम्ही पेशंट इथे शिफ्ट केली कारण तिथे ऑर्गन रिट्रीवल पॉसिबल नव्हतं त्या हॉस्पिटलमध्ये। डॉक्टर जाधव यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि इथे पेशंट आल्यानंतर दुपारी 2 वाजता पेशंट आम्ही इथे रिसीव केली। 2 ॲपनिया टेस्ट होतात ज्या प्रूव्ह करतात की पेशंट ब्रेन डेड आहे। दुपारी 2 वाजता एक टेस्ट झाली आणि रात्री 8 वाजता एक टेस्ट झाली। ती टेस्ट झाल्यानंतर आम्ही ZTCC औरंगाबादला कळवलं। ZTCC औरंगाबादने पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग जे रिसिपियंट विलिंग असतील त्यांच्या म्हणजे प्रोफाईल वगैरे बनवल्या आणि त्यानुसार अपोलो नवी मुंबई इथून लिव्हरसाठी एक रिसिपियंट तयार झाले जे चार्टर्ड फ्लाईटने इथे आले आणि लिव्हर आपण त्यांना ग्रीन कॉरिडोर अवेलेबल करून त्यांना उपलब्ध करून दिलं आणि किडनी दोन्हीही औरंगाबादच्या हॉस्पिटल्सना वेगवेगळ्या हॉस्पिटल्सना ग्रीन कॉरिडोरमार्फत पाठवण्यात आलं आणि कॉर्निया जो आहे तो आपला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मिळाला। दिस वॉज द फर्स्ट, म्हणजे हे पहिलंच उपक्रम आहे खाजगी रुग्णालयामध्ये घडणारा, नांदेडच्या खाजगी रुग्णालयामध्ये घडणारा आणि हे खरंच एक अभिमानास्पद बाब आहे। तर खऱ्या अर्थाने आज VIP रोड नांदेडला एक VIP स्टेटस लाभलं आहे असं म्हणता येईल। मी सगळ्यांना म्हणजे जेवढे अजून डोनर उपलब्ध असतील तेवढ्या बाकीच्या ज्या वेटिंग लिस्टमध्ये असलेले रुग्ण पेशंट असतील त्यांना भरपूर मदत होईल। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कोणीही असं पेशंट असेल की म्हणजे जे ऑर्गन डोनेशन करू शकतात आणि ब्रेन डेड वगैरे आहे किंवा म्हणजे डॉक्टरांमार्फत कळवलं जातं की ऑर्गन डोनेशन वगैरे करू शकता का, तर कृपया नकार देऊ नका। कारण एक हृदय एकाला जीवन देऊ शकतं, एक लिव्हर एका माणसाला जीवन देऊ शकतं, 2 किडनी एका माणसाला म्हणजे दोघांना जीवन देऊ शकतात आणि 2 कॉर्निया एकाला म्हणजे दृष्टी देऊ शकतात। तर एक आंधळा तोही म्हणजे दृष्टी नसणं म्हणजे एक जीवन नसल्यासारखंच आहे ते। तर बेसिकली एक माणूस जवळपास 5 ते 6 लाईफ्स वाचवू शकतो। सो माय हंबल रिक्वेस्ट की जेवढे जास्त ऑर्गन डोनेशन्स होतील तेवढं चांगलं असं मी म्हणेन। त्यांच्या अवतीभोवती त्यांनी रजिस्टर करावं ज्यामुळे की आपल्या इथंच ट्रान्सप्लांट पण होतील, बाहेर ऑर्गन पण पाठवायची गरज पडणार नाही। आपलं सेंटर हे ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी पण आपण रिकग्नाईज झालेलं आहे गव्हर्नमेंट मार्फत। तरी जेवढे काही गरजू रुग्ण आहेत ज्यांना किडनी लागणार आहे, डोळे लागणार आहेत किंवा
हार्ट लागणार त्यांनी आपल्याकडे रजिस्टर आपल्या हॉस्पिटलला येऊन करावं आणि ह्या संधीचा तर प्रत्येकाने फायदा घ्यायला पाहिजे. आमचा कळकळीचं सर्व रुग्णांना समाजाला आव्हान आहे. हॉस्पिटलमध्ये आला होता त्यावेळी बी पी 40 आणि 50मध्येच होता. ज्यावेळेस की आम्हाला वाटत होतं की पेशंट आम्ही एवढं सस्टेन करू का नाही, पण आमच्या ICU टीम डॉक्टर्स रात्रभर मेहनत करून पेशंटला आज 6 वाजेपर्यंत मेंटेन केलं, जे आम्हाला काल वाटत होतं की इम्पॉसिबल आहे. तर ICU टीम डॉक्टर नरवाडे, साजने मॅडम, डॉक्टर राठोड आणि डॉक्टर विजय यांनी रात्रभर सोबत आमचा जो काही स्टाफ आहे ICUचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रात्रभर त्याची मेहनत केलेली आहे, कोऑर्डिनेट केलेलं आहे आणि असंच पुढे आमच्याकडनं काम होईल अशी अपेक्षा करतो. उज्ज्वला मुंदडा यांचे परवाच्या दिवशी बाईकवरून पडून डोक्याला मार लागल्यामुळे आम्ही नांदेड येथे इथं यशोसाई हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं, पण त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. एक समाजाचा ठेवा म्हणून आम्हाला काही काउन्सिलिंग करण्यात आलं आणि त्यामुळं आम्ही अवयदानाचं हा निर्णय घेतला आम्ही आमच्या पूर्ण परिवाराने. त्याच्यामुळं आम्ही नंतर तिथून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करून त्यांचे जेही अवयव आम्हाला दुसऱ्या डोनेट करता येतील व लोकांचं जीवन वाचवता येईल त्या दृष्टीने हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे. ताईचं नाव उज्ज्वला विजयजी मुंदडा आहे. काय झालं होतं त्यांना? त्या गाडीवरून पडल्या होत्या, बाईकवरून. त्यांचं ब्रेन डेड झालं होतं. माझं नाव विशाल विजय कुमार मुंदडा आणि परवाच्या दिवशी ज्यावेळेस आईचा अपघात झाला त्यावेळेस गाडी मी चालवत होतो. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं, मात्र तिथं परभणीमध्ये त्यांना सिरियस सांगितल्यामुळे नांदेडला हलवण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांना ब्रेन डेड घोषित केला डॉक्टरांनी. मात्र त्यांना तातडीनं गावी नेण्याऐवजी गावाकडे तशी सुविधा नाही आहे अवयवदान वगैरे करण्यासंदर्भात, त्यामुळे त्यावर विचार विनिमय करून एक रात्र त्यांना इथंच ठेवण्यात आलं आणि अवयवदानासंदर्भात सगळी माहिती गोळा करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लोबल आणि सिव्हिल हॉस्पिटलला संपर्क करण्यात आलं. त्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलनं याची सगळी तयारी दर्शवली आणि त्या पद्धतीनं आज किडनी, 2 किडन्या, लिव्हर आणि 2 डोळे हे अवयवदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि एक या ठिकाणी असं सांगायचं आहे मला का आपण कायम ऐकत असतो अवयवदान करा, नेत्रदान करा, हे करा, ते करा, मात्र प्रत्यक्ष कोणीच करत नाही. आज लाखोंचा करोडोंचा देश आहे. नांदेड सिटी जरी म्हटलं तर आज लाखोंची लोकसंख्या आहे, मात्र आजपर्यंत नांदेड शहरात केवळ 3च अवयवदान झालेले आहेत. हा आजचा आपला 3रा आहे. तर नागरिकांना एक आव्हान आहे की त्यांनीही या प्रक्रियेला न घाबरता पुढे यावं व जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावं, जेणेकरून एक आपल्या घरातला एक जरी आयुष्य गेलं तर इतर 4 ते 5 घरात कमीत कमी तुम्ही आयुष्य वाचवू शकता, त्यांना आयुष्य देऊ शकता.